चला यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 14. 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती? पर्याय 1 16, दुसरा पर्याय 9, तिसरा 81 की चौथा 25. प्रश्न नीट समजला का बघा. 4567 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती? मग हा उत्तर सोडवताना चला बघा, 4567 नंतरची पहिल्यांदा 6वी समसंख्या काढली आहे. 6वी समसंख्या, मग 6वी समसंख्या सूत्रानुसार काढली आहे. 4567 ही विषम आहे. विषम नंतर येणारी 6वी समसंख्या काढायचा असेल तर एक सूत्र आहे, दिलेली संख्या प्लस x गुणिला 2 वजा 1. पहा, समसंख्या काढण्याचा सूत्र, विषम नंतर जर समसंख्या काढायचा असेल तर दिलेली संख्या प्लस x गुणिला 2 मायनस 1. हे चुकीने प्लस लिहिले होते, मायनस 1 आहे. चला, दिलेली संख्या कोणती आहे? 4567 टाकले प्लस एक्सच्या जागी कितवी समसंख्या पाहिजे तुम्हाला? 6वी, म्हणून एक्सच्या जागी 6 टाकले गुणिला 2 मायनस 1. 4567 जशीच्या तशी लिहिले प्लस कंस सोडवला, 6 आणि 2चा गुणाकार 12 मायनस 1 तसेच. चला, आता या पदावलीमध्ये काय सोडवणार आपण? बेरीज की वजाबाकी? बेरीज. मग 4567 आणि 12ची बेरीज किती येईल? 4579 मायनस 1 तसेच लिहिले. आता शेवटी वजाबाकी करा. 4579 मायनस 1 किती येईल उत्तर? 4578. तर अशा प्रकारे 6वी समसंख्या ही मिळाली. त्यानंतर 4567 नंतरची 10वी विषम संख्या काढूया. मग 10वी विषम संख्या काढताना काय केलं आहे? सूत्र 4567 नंतर तुम्हाला विषमच काढायची आहे. ही विषम आहे. 4567 ही विषम आहे. विषम नंतर जर विषम काढायची असेल तर मग सूत्रामध्ये मायनस 1 मागे लिहित नाही. सूत्र तोच लिहितात जवळपास, समसंख्येसारखा काढण्याचाच. दिलेली संख्या अधिक कंसात x गुणिला 2, मात्र मायनस 1 लिहित नाही, कारण विषम नंतर विषमच काढायचा आहे. चला, सूत्र लिहून टाकला. सूत्रामध्ये किमती टाकल्या. दिलेली संख्या कोणती आहे? 4567, तेच लिहिले, अधिक एक्सच्या जागी कितवी विषम संख्या शोधायची आहे? 10वी, म्हणून एक्सच्या जागी 10 टाकले गुणिला 2. 4567 तसेच ठेवले, अधिक कंस सोडवला, 10 दुने 20. आता या दोन संख्याची बेरीज केली, 4587. म्हणजे तुम्हाला 10वी विषम संख्या मिळाली 4587. आता मग ह्या दोन्ही संख्याचे निरीक्षण करा. मोठे कोण आहे? 4587, म्हणून फरक काढताना या दोन्ही संख्यातला फरक काढला आहे. मग फरक काढताना 4587 मोठी असल्यामुळे वर लिहिले मायनस 4578 खाली लिहिले. वजाबाकी करा, वजाबाकी येतो, 17तून 8 गेले 9, बाकी 0 0 0 येतील. फरक निघाला या दोन संख्यातील फरक 9. मग आता या 9चा वर्ग, कारण प्रश्नात सांगितलं आहे त्यांच्यातील फरकाचा वर्ग किती. मग या फरकाचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग, 9च्या डोक्यावर 2 लिहून 9चा घातांक 2 म्हणजेच 9चा वर्ग लिहून 9चा वर्ग करणे म्हणजे 9 गुणिला 9 करणे. उत्तर येते 81. मग 81 हे उत्तर कोणत्या पर्यायात दिसत आहे? तिसऱ्या, म्हणून तुमचा उत्तर आहे 3. अशा प्रकारे 14वा प्रश्न झालेला आहे.